चालू केले त्याशिवाय तुम्ही एवढे शॉर्ट्स नाहीत घेणार. आता त्याचे ब्लॉग पडतील कुठल्या चॅनलवर कुठल्या प्लॅटफॉर्मवर, तर माझ्यासाठी सरप्राईजिंग असणार आहे, कारण हा मला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण कॉलेजला जायला रेडी झालेलो आहोत आणि आज आपल्या चॅलेंजमधला 3रा दिवस आहे. तर आपण रोज एक व्हिडिओ टाकायचं ठरवलेलं, तर आज 60 दिवसांमधील हा 3रा दिवस आहे. तर आज पण आपण कॉलेजला निघालेलो आहोत दररोजच्या प्रमाणे. तर बघूयात आज कॉलेजमध्ये काय काय मज्जा मस्ती घडते किंवा नवीन काय काय घडते हे आज आपण लॉगमध्येच आहात. तर बघूयात, तुम्ही लॉग कंटिन्यू करा. मम्मी येतो का? चल. हो चला. कॉलेजला तर चाललेलोच होतो, पण कॉलेजला जाता आता एक गोष्ट आठवली की बरेच जण बोलतात की रोज एक तरी आवळा खाल्ला पाहिजे. त्याच्यामुळे आमच्या इथे आवळ्याचं झाड आहे, मागं पाहू शकता. तर आपण तिथे जाणारच आहोत. तर एक आवळा खाऊयात आज. हे बघा, प्रचंड असे आवळे लागले आहेत आमच्या झाडाला. तर अजून मोठे नाही झाले, बट तुळशीबारशीच्या लग्नापर्यंत मोठे होतात आवळे. म्हणजे दिवाळीत झाल्यानंतर तुळशीबारशीचे लग्न येतात तेव्हा मोठे होतात. तर आपण एक आवळा तोडूयात. अजून मोठे नाही झाले पण खाऊयात. हा देशी आवळा आहे आणि हा आरोग्यासाठी खरंच गुणकारी आहे मित्रांनो. तुम्ही आवळा रोज एक तरी खाल्ला पाहिजे. तर ठीक आहे, जाऊयात आता कॉलेजला. लॉग कंटिन्यू करा. ये बेस कॉल कर तिला, मला ऍडजस्ट करतो, येतो म्हणा एक अर्ध्या तासात. झालं का? काय आज कुठं जाणार आहे? दौरा मसनात. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. हे डबल होणार आहे आता, रिपीट. मसनात. बरं चला. आता हे आमचे बंधुराज गावले तिथे. ठीक आहे, आता जाऊयात कॉलेजला. कॉलेज नाहीतर चालू झालंय 10ला आणि इथंच वाजले 10:30. तर लॉग कंटिन्यू करा. कसं वाटतं तुम्हाला कॉलेजमधला व्ह्यू दाखवतो आज. कुठं चाललाय रे? हा ओढ बापे तू ग बाबा. लॉग मध्ये घेतल्यावर लाजला बघा. नाही एवढं चाललो मी सांगू. मग इतकी पुण्याला गेला नाही जायचं कधी? बघू. बरं जाऊन द्या. हे काय हात काढणं झालाय. आपण कॉलेजला जाऊया. आधीच कॉलेजला जातो आता एक एक जण भेटते. ग बापे बंद कर. काय रोज होते कॉलेजमध्ये पोचल्यानंतर थोडासा लायब्ररी स्टडी केला. अशा तऱ्हेने आमचं लेक्चर संपलेलं आहे. लेक्चरमध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवता आला नाही काय, तर काय शिकवलं असं सांगू शकतो का? असाइनमेंट देत होतो. लास्टच्या बेंचवरनं पुढच्या बेंचवर सांगणार ना जेव्हा सांगणार आहे आज काहीतरी सांग लवकर. चल काय सांगणार आहेस, बोल लवकर. जेवण भाजी चपाती. बरं काय वडापाव वगैरे सांगतोस का? मिसळ गायस 3 लेक्चर झालेले आहेत. आता 1 वाजलेला आहे आणि आम्ही जेवण करण्यासाठी बाहेर आलेलो आहोत. कॅन्टीनमध्ये जाणार होतो, पण कॅन्टीनमध्ये गर्दी असल्यामुळे आम्ही आलो बाहेर जेवण करायला. तर काय आणलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. फ्लावरची भाजी, चपाती, 3 चपात्या. कोणी आणल्यात? ते आमचे महाराज पृथ्वीराज भोसले. 3 चपात्या किनीकर रायबा बैलाचे मालक. बर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की हा पृथ्वीराज, पण हा दिसतोय वरनं पृथ्वीराज, पण याचं जर बॅकग्राऊंड सांगायचं म्हणलं तर यानं पहिलीपासून ना का अंगणवाडीपासून तू बाहेर होता आळंदीला. पहिलीपासून ते मला वाटतं 12वी ना, 12वीपर्यंत याचा आळंदीला शिक्षण झालं आहे. म्हणजे तिथं सगळं कीर्तनातलं शिक्षण झालं. म्हणजे काय वाद्य वाजवायचे असतील किंवा कीर्तनाचं प्रशिक्षण, हे सगळं म्हणजे आपलं आळंदीला याचं सगळं हे शिक्षण झालं. आणि नंतर ना मग आत्ता आमच्याबरोबर कॉलेज आहे. यानं कीर्तन वगैरे बरेच केलेली आहेत. अजून कोणता सांग की जरा तुझ्याबद्दल काय माहिती. अजून तो अनाथ आश्रम ते काय ते चालवता ना ते. मी पार्टनरशिपमध्ये 4 जण. तर मित्रांनो, पृथ्वीराजचं तुम्हाला बाकीचं जर बॅकग्राऊंड सांगितलं मी कीर्तनाचं वगैरे, पण तो एक आश्रम पण चालवतो. म्हणजे त्यांचे काहीतरी पार्टनरशिपमध्ये आहे. तर त्याची माहिती सांगशील का थोडीशी? हो सांगेल. सांग. आमचं आश्रम 1600मध्ये
आत्ता 40 मुलं आहेत अनाथ पोरं आहेत. म्हणजे किती सालपासून चालू केलं काय? आत्ता हे 3रं वर्ष चालू आहे. अच्छा, म्हणजे 22-21 पासून. म्हणजे ज्यांना आई वडील नाही आहेत, ज्यांना कोणी आधार नाही, त्यांना आम्ही आधार देतो. अच्छा, कोणाकोणामध्ये आहे? ते आम्ही 4 जण आहे पार्टनरशिपमध्ये. माझ्यापेक्षा 3 जण ते मोठे आहेत. अच्छा, हां. म्हणजे खरंच एक चांगलं म्हणजे एक काम तुझ्या हातून घडतं या. कॉलेजमध्ये आम्हाला आमचे मित्र, परममित्र, ॲक्टर, सख्या भेटलेले आहेत आणि हे काय आणलं कळलंच नाही मला. नंतर विचारलं मी त्यांना हे काय आहे, नंतर समजलं की डान्ससाठी आणलं आहे. राजस्थानी डान्स आहे, त्याच्यासाठी हे आणलेलं आहे. असो, तर याची प्रॅक्टिस चाललेली आहे आमची 45वा युथ महोत्सव ना, राईट ना? 45वा. तर नाही 45वाच असेल आय थिंक. तर या अजून तर सुरू व्हायचं आहे, तरी दमली नसून. ठीक आहे, करा. काय लिहिलंय बघू? ऑटोग्राफ हा, दिसतंय. ठीक आहे, या जेवण करा, जेवण. बाय बाय. जिस थाली में खाया उसी में छेद किया. बरं, आमच्या व्हिडिओचे सर्वा प्रतिमा वरपडे आलेले आहेत. तर आम्ही आत्ता ठरवलंय की रील करायची म्हणून शूट. तर आता कंटेंटच्या शोधात आहे, जरा क्रिएटिव्हिटी लावतोय. तुला काय आठवत असलं तर सांग. सगळे कंटेंट हा सुचवतो, फक्त मी व्हिडिओ करायला असतो. ठीक आहे, मला तर क्रिएटिव्हिटी लावायला लागेल. आणि आमचे कॅमेरामॅन दादा इकडे आहेत आणि स्पॉट दादा हाय करा. अशा तऱ्हेने आमचं कंटेंट करून झालेलं आहे. अजून एक कंटेंट इजा करायचा आहे, तो सायबर सिक्युरिटी मध्ये. तो वाटतोय तुम्ही ब्लॉग चालू केले, त्याशिवाय तुम्ही एवढे शॉर्ट्स नाहीत घेणार. मित्रांनो, पहिली गोष्ट तर मला आता कळतं की ह्यांनी ब्लॉग चालू केलेले. आता ते जे ब्लॉग पडतील कुठल्या चॅनलवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, तर माझ्यासाठी सरप्राईजिंग असणार आहे. कारण हा मला काही आता सांगतच नाही. आता मी ह्याची जुनी मैत्रिणी झाली त्यामुळे. ओ, हे हिनं डिसाईड केलंय, मी नाही काय केलं. डिसाईड करायला कशाला पाहिजे? तुम्ही आता बघताय ना तसं रील मध्ये मी असते का? नाही आता मी नाहीये. मी आता खूप जुनी झाली. आता मला नवीन नवीन मुलींच्या शोधात. बर, इसका मतलब है असं काय नाही मित्रांनो. तर लॉगला आपल्या सपोर्ट करा. रोज आपण चॅलेंज घेतले की रोज एक तरी लॉग टाकायचा. तर आज कॉलेजमधली मजा मस्ती तुम्ही पाहिली असेलच. तर आता आमचं कंटेंट करून झालंय. गाईस, तुम्ही मला सांगा, आता त्यांनी ज्या रील मध्ये मुली घेतलेल्या आहे त्याचं कारण तुम्ही कमेंट मध्ये विचारायला पाहिजे. म्हणजे की कुठे गेली ती जुनी तुझी मैत्रीण? ते तुम्ही विसरलात की म्हणजे अचानक विसरलो. हा खूप बिझी झालाय. तू तर नाहीस की विसरली, मी पण नाही विसरलो. पण आपले काय म्हणतात पण ते जाऊ देत. पण मग एखाद्याने फोन करून विचारलं असतं, हा लगेच 150 पोटी 4 पोरी घेऊन डायरेक्ट. म्हणजे मित्रांनो समजून जा. हे बोलली काय मला की माझ्याशिवाय तुला पर्याय नाही कोणच. असं काही बोलले नव्हते मी, माझ्याशिवाय पर्याय नाही वगैरे. मी त्याला बोललेली की माझं काम आहे आता सायबर सायटीचं, त्यामुळे जमणार नाही. ह्याने 150 पोटी 4 पोरी आणल्या. ह्यात काय माझी चूक? तर तेवढ्या वेळात मी फक्त 4 मुली जमवलं डायरेक्ट की शट अप. एवढ्या जमवल्या की म्हणजे विचार करा की चॅलेंज दिलं ना की माझ्याशिवाय तुला कोणच नाही. चॅलेंज देऊ? मी का चॅलेंज देऊ? आणि मला सांगा, माझ्या मित्राचं चांगलं होतं तर मी का चॅलेंज देईन ना? नाही, मला तर असं वाटलं चॅलेंज दिलं म्हणून मी लगेच माझी ओळख दाखवली ह्याला की कसं. खरं आहे काही गोष्ट आहे सांगतोच. इकडे बघ, माझा हात. चल 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 टाकणार आहे आता. मी एडिट नाही करणार, ओरिजिनल दाखवणार. ओरिजिनल सगळं दाखवणार, कळलं का? प्रमोशन करायचे काय आहे कसं बोलली ती प्रोडक्ट नवीन काहीतरी लागतं म्हणलं करूयात. ह्याची मी वाट पाहिली बरं का, मंगळवारी बोलली की करूयात. इकडे बघ, बोला. हा 150 पोटी 4 पोरी आणू शकतो. त्यावर मी जळले का रे? अजिबात जळले नाही. उलट माझा मित्र आहे म्हणून मी त्याला परत फोन केला की मला एक कंटेंट पाहिजे, तू मला एक कंटेंट सुचव, मला एक व्हिडिओ काढायचा. आणि हिनं केला पण नाही. मी हिला कंटेंट सांगितलं बरं का कसा करायचा राखीचा. तू नाही का सायबर सिक्युरिटीचं बोललेली राखीचा, मग तू केलास का कंटेंट? तो नाही केला, कारण तूच नाही मला कॉल केला. तू सांगितलं का मला मंगळवारी की तू फ्री आहेस म्हणून? मंगळवारी काय करायचं होतं आपल्याला? फॉल्ट. मंगळवारी काय करायचं होतं आपल्याला? बरं जाऊन दे, संपला. तर आजचा लॉग आपण इथंच संपवत आहे. पुनश्च एकदा भेटूयात आपण एका नवीन लॉगमध्ये. धन्यवाद.